सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. जो भक्त अक्कलकोटला जातो तो महाराजांचा प्रसाद घेतल्याशिवाय माघारी येत नाही. आणि जर आपल्याला प्रसाद घ्यायचा असेल तर आपण जे काही संस्थान आहे अक्कलकोटचं तिथे जाऊन प्रसाद ग्रहण करतो आणि त्याची बुद्धी ही शुद्ध झाल्याशिवाय खरंच राहत नाही. आजचा अनुभव खूप रोमांचक आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा अनुभव बघा. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये विराजमान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार मुजरा. महाराजांना मुजरा करून आज मी तुम्हाला मला आलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, आज अनुभव खरंच महाराजांच्या कृपेने सांगायची इच्छा झाली. अगोदर असं वाटत होतं की मी सांगू शकते की नाही, पण खरंच स्वामींनी ती शक्ती दिली, बळ दिलं आणि आज मी हे अनुभव सांगत आहे. माझे नाव सौभाग्यवती संगीता वाणी असे आहे. स्वामी भक्तांनो, मी दरवर्षी अक्कलकोट येथे जात असते. सर्वप्रथम सांगायला मला खरंच आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. 2010पासून मी महाराजांच्या सेवेमध्ये आहे. 2010 साल उजेडलं आणि महाराजांचे जीवनामध्ये आगमन झाले. ते असे झाले की यांची बदली झाली त्यामुळे आम्ही मुंबई येथे आलो. ज्यावेळेस आम्ही मुंबई येथे आलो आम्हाला काही एक माहीत नव्हतं. मग आम्ही रेंटनी घर घेतलं आणि तिथे राहू लागलो. तिथे ज्या शेजारच्या ताई होत्या त्या महाराजांची निस्सीम भक्ती करत होत्या. त्या महाराजांच्या खूप सेवेकरी. आणि मग अशीच आमची जेव्हा ओळख झाली 6 महिन्यानंतर त्यांनी मला महाराजांचे आलेले अनुभव सांगितले आणि तुम्ही देखील महाराजांची सेवा सुरू करा असं त्यांनी सांगितलं. आणि तेव्हापासून मग मी महाराजांची सेवा सुरू केली. फार काही नाही, सुरुवातीला फक्त नामस्मरण करणे, तारक मंत्र म्हणणे अशा सेवा माझ्या सुरू झाल्या. आणि मग तिथून पुढे दरवर्षी अक्कलकोटला जाण्याचं मी ठरवलं. अक्कलकोटला जाईल, तिथे पारायण करेल असं माझा नियम मी ठरवला. पहिल्या वर्षी मी माझ्या मिस्टरांना सोबत घेऊन गेले, कारण मला माहीत नव्हतं अक्कलकोट कसं आहे, कुठे आहे, काय. एकदा माहीत झालं तर मी एकटीही जाऊ शकते. मग मी मिस्टरांना सोबत घेऊन गेले. मिस्टर माझ्या सोबत आले आणि आम्ही दोघांनी अक्कलकोटचं सर्वप्रथम दर्शन घेतलं. माझे मिस्टर हे सुरुवातीपासून गजानन महाराजांचे भक्त. त्यांना गजानन बाबावरती प्रचंड विश्वास. पण गजानन महाराज हे महाराजांचेच भक्त आहे हे जेव्हा कळालं, महाराज त्यांचे गुरु आहे, त्यानंतर माझे मिस्टर देखील महाराजांची सेवा करू लागले. ज्यावेळेस आम्ही अक्कलकोटमध्ये सर्वप्रथम गेलो तिथे आम्हाला खूप छान वाटलं. मग मी माझं पारायण तिथे कंप्लीट केलं. पारायण कंप्लीट झालं आणि म्हटलं आता आपण प्रसाद घेऊया, म्हणून आम्ही प्रसाद घेण्यासाठी प्रसादालयामध्ये गेलो. तिथे जाऊन आम्ही प्रसाद वगैरे घेतला. खूप छान वाटलं. त्यानंतर परतीचा प्रवास झाला. मग मी तिथेच महाराजांना सांगितलं की दरवर्षी मला घेऊन यायचं आणि माझ्याकडून इथं पारायण करून, पारायणाची सांगता करून त्यानंतर मला प्रसाद घेऊन मग मी इथून जाईल असं मी ठरवलं. महाराजांना श्रीफळ वगैरे त्यावेळेस मी अर्पण केलं. त्यानंतर मग माझा दरवर्षी जाण्याचा क्रम ठरला. दरवर्षी मी मे महिन्यामध्ये महाराजांच्या दर्शनासाठी जाईल, कारण मुलांनाही सुट्ट्या असतात, सर्व काही असतं असं ठरवलं होतं. तेथून पुढे आमच्या जीवनामध्ये जे जे बदल झाले ते सर्व काही स्वामींच्या कृपेने. अगोदर आमच्या घरामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड हॉस्पिटल चालू होतं. हॉस्पिटल 1 महिन्यामध्ये आमचं जवळपास निम्मा पेमेंट हे हॉस्पिटलमध्ये जात असायचं. एक जण झाला की एक जण आजारी पडायचा. त्यामुळे आम्ही जेव्हा मठात गेलो तिथे प्रश्नोत्तर केलं. त्यांनी आम्हाला प्रखर पितृदोष आहे आणि कुलदेवतेची सेवा तुमच्या घरामध्ये होत नाही, त्यामुळे तुमच्या मागे हॉस्पिटल लागलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्याच्यावरती उपाय, तोडगे आणि सेवा ह्या देखील दिल्या. खूप साऱ्या सेवा त्यांनी दिल्या. माझे मिस्टर आणि मी मिळून आम्ही दोघांनी सेवा केल्या. जवळपास 5 वर्ष आम्ही ह्या सेवा केल्या. 2015-16 सालपर्यंत आम्ही ह्या सेवा केल्या. तोपर्यंत कुठलाच अनुभव आम्हाला आला नव्हता. आणि त्यानंतर आमच्या ह्या सेवा जेव्हा कंप्लीट झाल्या, हळूहळू असं वाटायचं की महाराज आपल्यासोबत आहे. प्रचितीही यायची सोबतीची, पण असा जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत नव्हती. पण 2016 साली महाराजांनी आमची खूप मोठी इच्छा पूर्ण केली. आमची अशी इच्छा, आम्हाला स्वतःचं घर इथे घ्यायचं होतं, पण इथे खूप सारं
पैसे असल्यामुळे घर काही होत नव्हतं. मग आम्ही सेविंग करून ठेवत होतो, पण सेविंग राहत नव्हती. पण महाराजांच्या कृपेने आमचं स्वतःचं घर 2016 साली महाराजांनी आम्हाला करून दिलं. कसं झालं, काय झालं, आज देखील मी तुम्हाला सांगू शकत नाही. कसे महाराजांनी सर्व काही सूत्र केले. योग्य वेळ आल्यानंतर जी गोष्ट आपल्या जीवनात घडणार आहे ना, तर जी घडायची असेल ना, तर तिला कुठलेच अडथळे येत नाही, काहीच येत नाही. आणि 2016 साली महाराजांनी माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण केलं. त्यानंतर आणखी भक्ती वाढली. दरवर्षीचा दिनक्रम माझा सुरूच होता. 2017 साली मी महाराजांच्या अक्कलकोट येथे दर्शनासाठी गेले. तिथे गेल्यानंतर माझं जे पारायण होतं ते पारायण मी करायचं ठरवलं होतं, कारण दरवर्षी मी पारायण करत असायचे. एक मांडे मी स्वामींचं तिथे पारायण करायचे. 7 पारायण एकदा मांडी घातली की ते कंटिन्यू वाचायचं. 7 वेळेस स्वामीचरित्र वाचायचं. मला 4-5 तास लागत असायचे. आणि मग पारायण झालं की प्रसाद घ्यायचा आणि घरी निघायचं, असं माझं होतं. कारण मी रात्री मुक्कामी जात असायचे. सकाळी पहाटेच आरती झाली की लगेच मी पारायणाला बसायचे. आता तिथे जसं पारायणासाठी किंवा आपल्याला जपमाळ करण्यासाठी बसण्यासाठी त्यांनी एक हॉल तयार केला. अगोदर असं काही नव्हतं. वटवृक्षाखालीच बसून आपण करत असायचो. मी तिथेच वटवृक्षाखाली बसायचे आणि तिथेच हे पारायण करायचे. सोबत पाण्याची बॉटल असायची, बाकी काहीच नाही. पण महाराजांच्या कृपेने मला तहान भूक काहीच लागत नसायची. 4-5 तास मी कंटिन्यू तिथे बसून राहायची मांडी घालून आणि ते स्वामींच्या लीलांचं वर्णन तिथे करत असायची. आता 2017 साली जेव्हा मी पारायणाला गेले त्यावेळेस मग मी सकाळी पारायणाला बसले. 4-5 वाजेपर्यंत माझं पारायण हे कंप्लीट झालं. पारायण झालं त्यानंतर माझं पारायण लवकर झालं तर मी माळी घेत बसायची आणि संध्याकाळी प्रसाद घेऊनच मी बाहेर निघत असायची. आणि त्या दिवशी काय झालं की मला नेमकी उशीर झाला. मी रूमवर गेले आणि तिथे गेल्यानंतर म्हटलं आता प्रसाद घेऊ, बॅग वगैरे सोबत घेऊन जाऊया. आणि रूमवरतीच मला फार उशीर झाला. आणि मग मी जेव्हा आली 9 वाजले असतील, रात्रीचे 9 वाजले. 9 वाजता मी जेव्हा आली प्रसाद घेऊ आणि आता बसूया, कारण स्लीपर कोच गाडीने मला बसायचं होतं. तेथून मी जाणार होती आणि काय करावं काही कळेना. मग मी जेव्हा बॅग घेऊन आली प्रसाद घ्यावा, गर्दी प्रचंड होती. रांगेमध्ये लागले. तिथे रांगेमध्ये लागल्यानंतर मग मी प्रसादाच्या पुढे पुढे येऊ लागले. पण त्या दिवशी काय झालं काय माहीत. आणि त्यांनी सांगितलं की प्रसाद हा संपला आहे. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं प्रसाद संपला, माझ्या पुढच्या 3-4 बायका गेल्या आणि माझ्याच जवळ आल्यानंतर त्यांनी बंद केलं आणि ते म्हटले की प्रसाद संपला. हे बघून मला प्रचंड दुःख झालं. प्रसाद संपला, आज महाराजांची माझ्यावरती कृपा नाही का? मला खूप रडायला यायला लागलं की मनामध्ये कुठेतरी राहिलं की महाराजांचा प्रसाद मला मिळाला नाही, आजचं पारायण महाराजांपर्यंत पोचलं नाही, असं मनामध्ये माझी खंत वाटू लागली. खूप रडायला यायला लागलं, खूप मनामध्ये रडू लागली. त्यानंतर पलीकडच्या बाजूने थोडंसं काहीतरी आहे का बघावं, थोडासा भात मिळतो का, थोडीशी पोळी मिळते का, काही ना काही थोडंसं जर मिळालं तर घेऊन यावं. माझ्या मिस्टरांसाठी देखील मी तेथून काहीतरी प्रसाद घेऊन येत असायची, कारण त्यांना हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते शक्यतो माझ्यासोबत येत नसायचे. मग आता काय करावं, मी पलीकडे गेले तर तिथे देखील काहीच नव्हतं. सर्व भांडे रिकामे होते. मला खूप दुःख झालं. त्यानंतर मी म्हटलं की आता काय करावं काही कळेना. मग परतीच्या प्रवासासाठी निघावं म्हणून मागे फिरले पाऊल, तर तिथेच एका कोपऱ्यामध्ये एक आजोबा मला दिसले आणि ते मला म्हटले, का गं काय झालं, काय शोधत आहे? तर मी म्हटलं काही नाही, कुणाला शोधत नाही, मला प्रसाद पाहिजे होता, आज मला प्रसाद मिळाला नाही म्हणून थोडं दुःख झालं आहे. तर ते म्हटले का बरं दुःखी होते? धर म्हणे हा प्रसाद. त्यांच्या हातावरती एक पोळी होती, त्यावरती थोडीशी भाजी आणि एक लाडू होता. तो प्रसाद बघून मला प्रचंड आनंद झाला. पण मी म्हटलं बाबा तुम्ही खा. तर ते म्हणे माझ्याकडे 2 पोळ्या आहे, मी 2 घेतल्या होत्या, एक आहे माझ्याकडे खाण्यासाठी, एक तू खा. मग मी लगेच ते घेतली पोळी, ते तिथेच बसून त्यांच्याजवळ बसून खाल्ली. मला खूप रडायला यायला लागलं की महाराजांनी माझी ही इच्छा पूर्ण केली. जणू काय त्यांच्या रूपामध्ये महाराजच आहे असं मला वाटलं. मी ती प्रसाद खाल्ला. मिस्टरांसाठी लाडूचा थोडासा प्रसाद घेतला आणि मग आम्ही जाण्यासाठी निघाले.
तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर एखादी गोष्ट जर मनापासून महाराजांना मागितली, तळमळ असेल तर खरंच महाराज ती गोष्ट पूर्ण करतात. प्रसादासाठी त्या दिवशी मी जी तळमळ करत होती तो प्रसाद महाराजांनी माझ्या हातावरती ठेवला आणि ही खरंच अद्भुत आहे माझ्यासाठी. मी तो अनुभव कधीच विसरू शकणार नाही. स्वामी भक्तांनो, असाच एक दुसरा अनुभव मला आला. ह्यावेळेस काय झालं की माझ्या ज्या 2 मैत्रिणी होत्या, करोनाचा काळ आला. करोनामध्ये मी काही अक्कलकोटला जाऊ शकली नाही. मी घरीच मग पारायण करू लागले ज्यावेळेस मी जायचे त्यावेळेस, कारण करोनाचे दिवस कसे होते तुम्हाला देखील माहीत होतं. त्यानंतर काय झालं की 2023 साली अक्कलकोटला जाण्याचा पुन्हा योग आला. पण माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या बोलल्या की ताई, आपण काय करू की तुम्ही आम्हाला पण घेऊन जा, आपण एक गाडी करू, बसनी नको जायला, आपण एक गाडी करू आणि गाडीने आपण जाऊया असं म्हटले. मग माझ्या त्या 2 मैत्रिणी, मी आणि ड्रायव्हर आम्ही घेतला, गाडी केली आणि आम्ही तिघीजणी अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. प्रवास आमचा खूप छान झाला. अक्कलकोटमध्ये पोचलो. त्यानंतर मग त्यांना सांगितलं की तुम्हाला आराम करायचा असला तर करा, माझं पारायण आहे, मी पारायण करते आणि आपण संध्याकाळच्या वेळेमध्ये निघूया असं मी त्यांना म्हटले. तर त्या म्हटल्या ठीक आहे. त्यांनी पण माझ्यासोबत एक पारायण केलं. पण माझं जे काही 1 मांडी पारायण होतं ते 1 मांडी मी पारायण केलं. त्यानंतर आम्ही प्रसादासाठी गेलो. प्रसाद वगैरे सर्व घेतला. ड्रायव्हरला कॉल केला की तू प्रसाद घेण्यासाठी ये, पण तो काही मात्र प्रसाद घेण्यासाठी आला नाही. त्याने बाहेरच हॉटेलमध्ये कुठेतरी काहीतरी खाल्लं. मी तिथे गेले गाडीवरती आणि त्याला म्हटलं तू प्रसादाला का बरं आला नाही? तो म्हटला नाही आलो, मी ते इकडेच हॉटेलमध्ये खाऊन घेतलं. म्हटलं ठीक आहे, ज्याच्या नशिबात आहे त्यालाच तो मिळतो, असं कोणालाही मिळू शकत नाही असं मनामध्ये कुठेतरी आलं. त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. परतीच्या प्रवासामध्ये जे काही व्हायला पाहिजे नव्हतं ते घडलं. कारण आम्ही जेव्हा येत होतो त्यावेळेस काय झालं की 18 वर्षाच्या खालचे जे मुलं होते, 2 मुलं बाईकवरती येत होते. समोरून ते येत होते, आम्ही इकडनं जात होतो. अचानकपणे काय झालं की ते आमच्या समोर आले आणि मी गाडीच्या पुढेच बसलेली होती. मी म्हणणार की ते आता म्हणजे आपल्याला धडकणार, तेवढ्यात ड्रायव्हरनी ब्रेक दाबलं. ब्रेक दाबल्याबरोबर त्यांची जी गाडी आहे ती आमच्या गाडीच्या वरती चढून ते खाली पडली. जे चाक होतं त्यांच्या गाडीचं, ते जे स्पोक होते पूर्णपणे चाक तुटून गेलं आणि ते खाली पडले. एका मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला, प्रचंड रक्त. पण आम्ही ज्या 4 होतो त्यांना कुणालाच काही झालं नाही. हे काय झालं म्हणून प्रचंड गर्दी तिथे जमा झाली. आम्ही खूप घाबरलो. आमच्याजवळ कोणीच नाही, लेडीजच. तो ड्रायव्हर देखील खूप घाबरला की आता काय करायचं. तेथून आम्ही जाऊही शकत नव्हतो आणि त्यांना काहीतरी करावं, हॉस्पिटलला पोचावं म्हणून एक गाडी आम्ही बाहेरून, मागची गाडी आली, त्यांनी हॉस्पिटलमध्ये त्यांना 2 मुलांना नेलं. तिथे लगेच पोलीसही आले. सर्व हे झालं. चौकशी सुरू झाली, काय झालं, कसं झालं. त्यांना सर्व सांगितलं की असं असं झालं, आमची काहीच चूक नव्हती, ते डायरेक्ट आले. इकडनं जर गाडी घातली असती तर आम्ही दुसऱ्या गाडीला धडकलो असतो असं खूप त्यांना सांगितलं. त्यावेळेस आम्ही महाराजांचा जप आमचा सुरूच होता. आमचं काही त्यावेळेस त्या दिवशी येणं झालं नाही. कारण जे लोक होते, जे त्यांचे नातेवाईक होते, त्यांनी सांगितलं की त्यांना जाऊ देऊ नका. ते नातेवाईक जेव्हा आले आणि सर्व माणसं वगैरे खूप जण घेऊन आले की तुम्ही चला हॉस्पिटलला, आम्हा सर्वांना त्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेले आणि तुम्ही आम्हाला 3 लाख रुपये द्या अशी त्यांनी मागणी सुरू केली. एवढे पैसे कुठून आणायचे? सर्वजण गरीबच. त्यावेळेस महाराजांना खूप कळवळून विनंती केली की स्वामी, हा प्रकरण थांबवा, आमचं तर काहीच नव्हतं, हे काय घडलं असं म्हणून खूप टेन्शन यायला लागलं. त्यावेळेस मग त्यांना म्हटलं की आम्ही 10,000 रुपये देऊ शकतो, कारण चूक ही आमची काहीच नव्हती, त्यांची चूक होती. विशेष म्हणजे त्यांच्याकडे लायसन पण नाही आणि 18 वर्षाच्या खालची ती मुलं आहे, त्यांचीच सर्व काही चूक आहे, आमचं काहीच नाही. पोलिसांनी देखील आमचं मान्य केलं, यांची चूक नाही, यांना जाऊ द्या म्हणून. पण 10,000 रुपये त्यांना मदत म्हणून, कारण ते समोरचे जे होते ते देखील खूप गरीब होते. मग आम्ही 4घांनी मिळून 10,000 रुपये जमा केले आणि ते 10,000 रुपये त्यांना दिले आणि आम्ही निघालो. त्यावेळेस ड्रायव्हरला मी म्हणले, बघ, तू जर महाराजांचा प्रसाद घेतला असता ना तर असं काहीच घडलं नसतं. महाराजांच्या प्रसादाला कधी डावलून जाऊ नये. महाराजांनी तुला हे दाखवून दिलं की तू प्रसाद घेतला असता तर काहीच असं विघ्न आलं नसतं. तरी देखील बघ, महाराजांनी आपल्याला सुखरूप ठेवलं, ही कृपा आहे. त्यावेळी ड्रायव्हर म्हटला, हो ताई, माझं चुकलं,
मी आता यापुढे जेव्हा केव्हा अक्कलकोटला येईल तेव्हा प्रसाद घेतल्याशिवाय कधीच माघारी येणार नाही. जेव्हा मला प्रसाद मिळेल तेव्हाच मी परतीचा प्रवास सुरू करेल, तोपर्यंत परतीचा प्रवास सुरू करणार नाही. खूप मोठं विघ्न, खूप मोठं संकट आमच्यावरती आलं, पण महाराजांनी नकळतपणे, निर्विघ्नपणे ते संकट आमच्यावरून अलगदपणे बाजूला केलं. किती अगाध माझ्या माऊलीची लीला आहे. आज मी खरंच खूप सुखी आहे, समाधानी आहे. महाराजांच्या कृपेने दर उन्हाळ्यामध्ये अक्कलकोट जाणं होतं आणि प्रसाद घेऊनच मी आज देखील घरी येते. खूप छान वाटतं. तुम्ही देखील जेव्हा केव्हा अक्कलकोटला जाल ना, तेव्हा कितीही गर्दी असो, काहीही असो, प्रसाद घेतल्याशिवाय मागं येऊ नका. जेव्हा आपण तिथे बसून प्रसाद ग्रहण करतो तेव्हा एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते. जे काही निगेटिव्ह विचार आहे ते खरंच जायला सुरुवात होतात. त्या सात्विक अन्नाने आपण देखील सात्विक बनायला सुरुवात होत असते. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे 2 खूप मोठे अनुभव आहे. इतरत्रही छोटे मोठे खूप अनुभव आहे, पण हे 2 अनुभव तुम्हाला सांगावेसे वाटले म्हणून आज मी तुम्हाला हे सांगितले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.